आता सविस्तर वृत्त। अमरावतीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट साबण आणि डिटर्जंट बनवणाऱ्या 2 अवैध कारखान्यांवर धाड टाकत मोठा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 71,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना वलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत चांदूर बाजार रोडवरील नया अकोला परिसरात बनावट साबण आणि डिटर्जंटची अवैध निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पथकांना धाड टाकून 2 अवैध कारखाने उद्ध्वस्त केले। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात तयार साबण, डिटर्जंट पावडर, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली। तर या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। जुनेद खान, यासीन खान, प्रफुल्ल डोईफोडे, शेख भुरू, शेख मुनीर आणि शेख कलीम, शेख माजिद अशी या आरोपींची नावं आहेत। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींकडे कारखाना चालवण्यासाठी कुठलाही वैध परवाना नव्हता। परवानाशिवाय चालवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यानं अंदाजे महिन्याभरात काळा बाजाराचं एक साम्राज्य उभं केलं होतं। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली, तर संबंधित ब्रँड कंपन्यांचे अधिकारी अमरावती इथे येऊन गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी करतील। त्यानंतर आरोपींवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। मात्र बनावट माल कुठून आणला, त्याचा फॉर्म्युला कुठून आणला, त्याचबरोबर बनवलेला बनावट माल कुठे विकला जात होता याचा तपास आता पोलीस करत आहेत। बाईट।